छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड गावात सुद्धा धार्मिक तणाव पाहायला मिळालाय। व्हॉट्सअपवरती वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं गावामध्ये हा धार्मिक तणाव निर्माण झालाय। करमाड पोलीस स्टेशनमध्ये रात्री लोकांचा प्रचंड जमाव जमलेला होता। स्टेटस ठेवणाऱ्यावरती गुन्हा दाखल केल्यानंतर जमावानं मात्र माघार घेतलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देतात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे। दत्ता, आपण पाहतोय काल रात्री खरं तर ही संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र आता नेमकी काय अपडेट आहे? हा तणाव आता निवळलाय का? नक्कीच शेजल, रात्रीच्या सुमारास करमाड गावामध्ये तणाव निर्माण झाला होता। एका मुलाने स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही जण पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते आणि त्या मुलावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या जमावाने केली होती। त्या मुलावरती रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर हा जमाव जो आहे तो माघारी गेला होता। मात्र आज सकाळी दुसऱ्या बाजूचा जमाव जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये जमायला सुरुवात झाली। आता सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत आणि त्यांची सुद्धा मागणी आहे की समोरच्या पार्टीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावरती सुद्धा FIR झाला पाहिजे अशी मागणी घेऊन समोरचा गट सुद्धा सध्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। मात्र पोलिसांकडून अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळे ते लोक पोलीस ठाण्यामध्ये थांबून आहेत। हे दोन्ही गट पोलीस ठाण्यामध्ये येऊन गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव निर्माण करत असल्यामुळे करमाड या गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।